लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळ परिसरात गुरुवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर जे की आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केलेली आहे. या प्रकरणी नेमका कायदा काय सांगतो, जर या प्रकरणामध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडं. सर, आपण काल बघतोय की लोकशाहीचं मंदिर समजलं जाणाऱ्या विधिमंडळ परिसरामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते? आता याच्यामध्ये जो काही काल प्रकार घडला, हा मुळात जो प्रकार घडला हा विधिमंडळाच्या कॅम्पसमध्ये. विधिमंडळ म्हणजे जिथं कायदे बनवले जातात असं ते मंडळाची जागा आहे आणि ही संपूर्ण जागा विधिमंडळाच्या अध्यक्ष यांच्या अखत्यारीमध्ये येते. ती जागा काही सार्वजनिक जागा नाही, ती सरकारी जागा आहे आणि म्हणून त्याच्यावर पूर्ण कंट्रोल विधिमंडळाच्या अध्यक्षांचा असतो. आता त्यांच्या प्रिमायसेसमध्ये म्हणजे विधिमंडळाच्या कॅम्पसमध्ये एंट्री कोणाला द्यायची, प्रवेश कुणी करायचा, याचे सगळे नियम ठरलेले असतात. साध्या माणसाला जायचं असेल तर त्याला पास घ्यावा लागतो. पास घेण्यासाठी संबंधित आमदारांची शिफारस लागते, त्याशिवाय पास मिळत नाही. कोणाला उद्या मलाही वाटलं जायचं तर मी जाऊ शकत नाही, शिफारस घेतल्याशिवाय एंट्री करता येत नाही. आणि मग अशी परिस्थिती असताना जर ह्या प्रिमायसेसमध्ये काही लोक जाऊन तिथं हाणामाऱ्या भानगडी काही करत असतील तर याची पूर्ण दखल घेण्याचा अधिकार विधिमंडळाच्या अध्यक्षांचा आहे. आता यामध्ये असं होईल की काल जो काही प्रकार घडला, विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या समोर झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती पोचली असणार. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी विधिमंडळांच्या अखत्यारीतल्या अध्यक्षांच्या अखत्यारीतले जे काही अधिकारी असतील त्यांना पूर्ण प्रकार तो सीसीटीव्हीद्वारे चेक करायला लावतील. ऍक्च्युअल प्रकार काय घडला, कुणी चिथावणी दिली, मारामारी काय झाली, फक्त धाराधारी झाली, ढकलाढकली झाली, शिवीगाळ झाली का कोणाच्या हातामध्ये कुठलं हत्यार होतं, त्याप्रमाणे जनरली हे सगळे कलम लागतात. पण कालचा प्रकार जर पाहिला तर ही फक्त लाथाबुक्या आणि एकमेकाला ठोसे म्हणजे फाईट्स मारणं असा प्रकार दिसतोय. मग असे जर कलम असतील तर विधिमंडळाचे अध्यक्ष त्यांचे संबंधित प्राकृतिक कोणी अधिकारी असतात त्यांच्या वतीने संबंधित पोलीस स्टेशनला, कारण विधिमंडळ जरी असलं तरी ते कुठल्या तरी पोलीस स्टेशनच्या अंडर असतं, यांची सेपरेट सिक्युरिटी असणार, पण दखल घेण्यासाठी सेपरेट एक पोलीस स्टेशन त्या त्या भागामध्ये असतं. त्या भागातल्या पोलिसांना इन्फॉर्म करायला लागतं. काल इन्फॉर्मेशन गेली पण असेल, स्टेशन डायरीला तशी एंट्री पण झाली असेल, पण झालेल्या प्रकाराची फिर्याद द्यायची कोणी? विधिमंडळ अध्यक्ष ज्यांना डायरेक्शन देतील, संबंधित विधिमंडळातले अधिकारी सचिव पदावर असतील, रजिस्ट्रार काय आता ते पद असतील, त्याप्रमाणे त्याला अधिकृत करून पोलीस स्टेशनला विधिमंडळाच्या वतीने ती फिर्याद द्यायला लागेल. आणि ही फिर्याद दिल्यानंतर म्हणजे फिर्याद अशी असणार की विधिमंडळाच्या आवारामध्ये ह्या वेळेला ह्या अशा वेळेला ह्या काही लोकांनी अनाधिकृतपणे तिथं प्रवेश करून एकमेकाला लाथाबुक्कीने हाणीमार केली आणि हा सगळा सीसीटीव्ही मध्ये प्रकार दिसून आलाय आणि म्हणून आमची त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. आता सर, या पद्धतीने तुम्ही जसं सांगितलं की अनधिकृतपणे प्रवेश केला असेल तर अशा पद्धतीने फिर्याद देऊन त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. जर अधिकृतरित्या त्यांनी परमिशन घेऊन जर त्या ठिकाणी जर प्रवेश मिळवलेला असेल तर कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते? मग तेच सांगितलं आता की FIR अशीच दाखल होणार. अनधिकृतपणे जर प्रवेश केला असेल तर त्या प्रकारची चौकशी होईल. रितसर कोणाचा पास घेऊन आले असेल तर तसा तपास सुरू होईल. मग त्यांना शिफारस कोणी दिली, पास कोणाचे होते, आणि समजा आता डायरेक्ट नाव घेऊन आपण बोलायचं म्हटलं तर आव्हाडांची जर तशी फिर्याद असेल की गोपीचंद पडळकरांनी 2-3 दिवस झाले माझ्यावर ट्रॅप लावला होता, रागाने बघत होते, हे काहीतरी करणार हे माझ्या मनात शंका होती, आणि त्यांना मारण्याच्या उद्देशाने जर मोकासारख्या गुन्ह्यातले गुन्हेगार आणि आमदारासारखा व्यक्ती, पडळकर नावाचा व्यक्ती विधिमंडळात जर घेऊन जात असेल तर निश्चितपणाने सकृतदर्शनी असं दिसतं की गोपीचंद पडळकरांनी कट कारस्थान केलं, आव्हाडांना मारण्यासाठी गुंड बरोबर घेऊन गेले आणि त्यांच्यावर हल्ला घडून आणला, असं सकृतदर्शनी दिलेल्या आव्हाडांच्या स्टेटमेंटवर तसं वाटतं. पण त्या अनुषंगाने जर तपास झाला तर ज्यांनी मारहाण केली, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांच्यावर जुना 323, 24, 25, 26 IPC, आत्ताचा 118, 118चा 1, 2 BNS यानुसार कारवाई होऊ शकते. आणि तपास जर निष्पन्न झालं
की हे जे गुंड आहे यांना आतमध्ये प्रवेश दिला, यांना घेऊन आले, शिफारस दिली आणि हे जर गोपीचंद पडळकरांनी केलं असेल तर त्यामध्ये कट कारस्थान यांनी केलं आणि तो हल्ला घडून आणला. अशा प्रकारचा जर तपास झाला तर पडळकरांवर देखील कारवाई होऊ शकते असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, जर कटकारस्थान करून जर हल्ला घडून आणला असेल तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करू शकतात? कशा पद्धतीची तरतूद आहे यामध्ये? एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक तर ते लोकसेवक या वर्गामध्ये मोडतात. तो संपूर्ण अधिकार विधिमंडळाच्या अध्यक्षांचा आहे. त्यांना ठराविक काळासाठी निलंबन करू शकतात. 2 महिने, 3 महिने, 15 दिवस. काय शिक्षा द्यायची हा विधिमंडळाचा अध्यक्षांचा अधिकार आहे. पोलीस स्टेशनला FIR दाखल होणं, गुन्हा दाखल होणं आणि त्या अनुषंगाने तपास होणं हा एक भाग झाला. समजा रीतसर गुन्हा दाखल झाला तर त्या गुन्ह्याचा तपास होणार. पोलिसांना ज्यांना योग्य वाटेल त्यांना अटक करणार आणि त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र पाठवतील. संबंधित ज्युरिडिक्शनमध्ये न्यायालय जे असेल त्या न्यायालयामध्ये चार्जशीट जाईल आणि भविष्यात त्यांचा खटला तिथं चालेल. आणि गोपीचंद पडळकरांना त्या केसमध्ये जर त्या CR मध्ये 120B ज्याला म्हणतात आपण कॉन्स्पिरसी, कट कारस्थान केलं, त्यात जर त्यांना आरोपी केलं तर त्यांच्या विरोधात देखील दोषारोप पत्र जाईल आणि त्या संबंधित न्यायालयामध्ये तो खटला चालेल. त्यात जर ते दोषी झाले भविष्यात तर त्यावेळेची कारवाई. पण आता या स्टेजला जुजबी कुठली कारवाई करायची असेल तर तो पूर्ण विधिमंडळ अध्यक्षांचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते कारवाई करतील. हे सगळं सिद्ध झालं तर. सर, या प्रकरणी जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर एकमेकांच्या विरोधात अपोजिट तक्रार दिल्याच्या नंतर एकमेकांवरती अशी कारवाई होऊ शकते का? नाही, जनरली आता अशा केसेसमध्ये हेच घडतं की त्याला म्हणतात काउंटर कंप्लेंट, की त्यांनी आम्हाला मारहाण केली. आपण म्हणणार की समोरचे म्हणणार ह्यांनी आम्हाला मारहाण केली. म्हणजे दोन्ही ग्रुपच्या 2 फिर्यादी होतात. दोन्ही एकमेकांच्या विरोधात फिर्यादी येतात आणि मग यामध्ये पोलिसांचं कसब असतं की तपास करायचा. ऍक्च्युअल सुरुवात कोणी केली त्याप्रमाणे तपास व्हायला लागेल आणि मग त्याला काउंटर कंप्लेंट म्हणतात. दोघांचा तपास होणार, दोघांची चार्जशीट जाणार. जी कारवाई समोरच्या पार्टीवर झाली तीच कारवाई ह्या पार्टीवर देखील होणार. हा कायद्याचा सगळा प्रकार आहे सगळा. सर, गुन्हेगार यामध्ये मारहाणीमध्ये दोषी आढळले तर किती म्हणजे वर्षांची वगैरे शिक्षा असते? आता त्यामध्ये मारहाणीचे कलम लावले तर मॅक्झिमम पनिशमेंट त्याला 3 वर्षे, जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत आहे. ती 118 BNS लावला आता BNS आहे म्हणून तो बेलेबल ऑफेन्स आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपींना पोलिसांना नोटीस द्यावी लागते की तुमच्या विरोधात असा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही तपास कामी या. पोलीस त्याकडे तपास करणार, वाटलं तर अटक करणार, नाही तर कोर्टामध्ये त्यांना जामीन होणार. नॉन बेलेबल जर असेल, दखलपात्र नॉन बेलेबल, तर त्यामध्ये मात्र मग पोलिसांना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार आहे. अटक करून पोलीस कोठडीमध्ये ठेवून पोलीस तपास करू शकतात नॉन बेलेबल ऑफेन्स कलम असतील तर. आता यामध्ये नेमके कलम कुठले लावले ते अद्याप माहित नाही, त्यामुळे त्यावर मी आता काही ते भाष्य करू शकत नाही. आपण बघितलं की काल गुरुवारी जर पाहिलं तर विधिमंडळामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. हे प्रकरण आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं आहे. रीतसर तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकं विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करू शकतात हे जाणून घेण्यासाठी आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.